विरार पश्चिमेतील युनिटेक कॉम्प्लेक्समध्ये अतिवृष्टीमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे। कॉम्प्लेक्समधील सुमारे 10,000 कुटुंबांना साचलेल्या पाण्याचा मोठा फटका बसलाय। 38 इमारतींमध्ये गेल्या 5 दिवसांपासून वीज पुरवठा खंडित आहे। रहिवाशांना अंधारात दिवस काढावे लागतात। वीज नसल्याने पिण्याचं पाणी, लिफ्ट, मोबाईल चार्जिंग यासह दैनंदिन जीवन विस्कळीत झाले। दूध, भाजीपाला आणि इतर अत्यावश्यक वस्तू मिळत नाहीयेत आणि नागरिकांचे मोठे हाल होत आहेत। आज 6वा दिवस आहे। आपण त्या नागरिकांकडून जाणून घेणार आहोत। काय सांगाल, काय परिस्थिती आज 6वा दिवस आहे? लाईट नाही आहे, पाणी नाही आहे, खायला पण काही नाही। आम्ही असंच पाणीमध्ये जातोय बाहेर, जायची जागा पण नाही आहे। सगळी जगह पानी भरलं है। पानी नहीं, लाइट नहीं, सब्जी नहीं। कल वाईफाई कल थोड़ा आया था, लाइट अभी भी नहीं आई हुई है। सर देखिए, इमरजेंसी केसेस कुछ हुए तो यहाँ से निकलना ही मुश्किल है। ना ट्रांसपोर्ट है, इलेक्ट्रिसिटी नहीं है, और हर साल का सेम इशू कि यहाँ पे पानी ये साल और ज्यादा भर गया। अदरवाइज तो इतना तो रहता ही है, कंपलसरी रहता है। पीने का पानी गंदा का है, इसके लिए बिस्लरी वगैरह अरेंज कर रहे हैं, क्योंकि वो पानी तो वापस यूज किया तो और बीमार हो जाएंगे, कैसे करेंगे। यहाँ पे बाहर पूरा बारिश भी जाएगा ना, यहाँ पे 5-5 दिन तक पानी ज्यादा नहीं दे रहे हैं, और हर टाइम का है यहाँ पे यूनिटेक। लाइट नहीं, क्या क्या दिक्कत है? लाइट पानी का तो डेली दिक्कत रहता ही है। 4-4, 5-5 दिन से लाइट बिल्कुल नहीं है यहाँ पे। खरं तर पाहिलं तर 6 दिवसांपासून लाईट नाही आहे। नागरिक अतिशय अंधारात या ठिकाणी राहतात। जनजीवन पूर्ण विस्कळीत झालेलं आहे। काही जे नागरिक या ठिकाणी राहणारे होते ते आपलं घर सोडून या ठिकाणून नागरिकांकडे, त्यांचे नातेवाईक असतील, हॉटेल असतील, या ठिकाणी गेलेले आहेत। त्यामुळे आता नागरिक विरार या ठिकाणी यांची हालत जे अत्यंत खराब झालेली आहे। त्यामुळे आता प्रशासनानं थोडंसं या ठिकाणी लक्ष देऊन नागरिकांना सुविधा द्याव्या अशी मागणी सुद्धा आता हे नागरिक करत आहेत। विपुल पाटील, पुढारी न्यूज, विरार।